श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही व्रत करत असेल तर तुम्हाला काही नियमांचं आवर्जून पालन हे करायचे. तर हा उपवास आपल्याला कसा करायचा, कधी सोडायचा आहे, तसेच हा उपवास आपण करणार असतील तर या दिवशी या 2 भाज्या चुकूनही आपल्याला खायच्या नाही. तसेच उपवास सोडताना आपल्याला हा एक पदार्थ आवर्जून खाऊनच व्रत हे सोडायचं आहे. तरच आपल्याला एकादशीच्या व्रताचं संपूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला विसरू नका. 25 जुलै 2026 वार शनिवार. या दिवशी आहे आषाढी एकादशी आणि या एकादशीचं आपल्याला व्रत हे करायचं. या एकादशीचा प्रारंभ 24 जुलै म्हणजे शुक्रवारी सकाळी 9:13 होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जुलैला सकाळी 11:34 समाप्त होणार आहे. उदय तिथीनुसार 25 जुलैला एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे आणि 26 जुलैला आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे. सकाळी 5:58 ते सकाळी 8:36 उपवास आपल्याला सोडायचा आहे. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे. कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त
होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृत किंवा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आता हळद अर्पण करून घ्यायची आहे. त्यानंतर पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता हा उपवास कोणी करायचा आहे तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकजण हे व्रत जे आहे ते करू शकतात. पण आता काही कारणास्तव काही जणांची औषधं असतील किंवा दवाखाना चालू असेल किंवा गर्भवती स्त्रिया असतील तर यांना व्रत करण्याचे नियम हे लागू होत नाही. त्यांनी नाही हे व्रत केलं तरीही चालणारे. या दिवशी जर तुम्ही व्रत करत नसाल तरी तुम्हाला जेवणामध्ये काही भाज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ. कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे केलं जात नाही. म्हणजेच तुम्हाला भात खायचा नाही आहे. त्याचबरोबर भातापासून किंवा तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. एकादशीच्या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. तांदळाचा संबंध चंद्रग्रहाशी असतो आणि चंद्र हा मनाचा कारक असतो आणि एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन केल्यामुळे आपलं मन विचलित होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्याला तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही. घेवडा म्हणजे वाल. एकादशीच्या दिवशी घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं जात नाही. जर आपल्याकडनं कळत नकळत घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात. तसेच आपल्याला बार्लीचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. बार्ली हा गव्हाचाच प्रकार असतो. एकादशीच्या दिवशी बार्लीचं सेवन करणं सुद्धा वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतो. त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला वांग्याचे सेवन तर करायचंच नाही आहे, पण संपूर्ण चातुर्मासामध्ये सुद्धा वांग्याचं सेवन हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं, कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं. त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे. तामसी पदार्थ म्हणजे मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. जर कळत नकळत तुमच्याकडनं किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांकडनं या गोष्टींचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आयुष्यामध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना, संकटांना तुम्हाला सामोरे हे जावं लागू शकतं. तसेच तुम्ही व्रत करत असतील आणि त्यामध्ये तुम्ही फळाहार घेणार असतील त्या फळामध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे, किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं तुम्हाला सेवन हे करायचं नाही आहे, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्येचं पालन हे करायचं. जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण हे करायचं आहे.
तसेच एकादशीच्या दिवशी कोणाचंही आपल्याला मन दुखवायचं नाही आहे, कोणालाही अपशब्द बोलायचं नाही आहे किंवा कोणाबद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष हा आपल्याला ठेवायचं नाही आहे. केवळ भक्तीत लीन राहायचं आहे, भगवान विष्णूंची कथा ऐकायची आहे किंवा श्रवण करायचं आहे, मंत्राचा जप करायचा आहे. तसंच या दिवशी तुळशीची पत्रंसुद्धा तोडली जात नाही, तुळशीला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिला स्पर्शसुद्धा केला जात नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिला जल अर्पण केले गेले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे भोग जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. आता हे व्रत आपल्याला कधी करायचं आहे व कसं करायचं आहे, तर आपल्याला हे व्रत जे आहे 25 जुलैला करायचं आहे. संपूर्ण दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे, संपूर्ण रात्रभर आपल्याला जागरण हे करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 जुलैला आपल्याला पारण वेळामध्ये हे व्रत जे आहे ते सोडायचं. तर व्रतामध्ये आपल्याला कोणते पदार्थ खायचे तर तुम्ही फळाहार करू शकतात, त्याचबरोबर तुम्ही साबुदाण्याची खिचडी जी आहे ती सुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही वरईचं पीठची भाकरीसुद्धा बनवून उपवास हा करू शकतात. राजगिराचे लाडू खाऊ शकतात, शेंगदाण्याचे लाडू तुम्ही खाऊ शकतात, त्याचबरोबर तुम्ही सुकामेवा ड्रायफ्रूटसुद्धा खाऊ शकता. तर आता जाणून घेऊया की आपल्याला उपवासामध्ये कोणते पदार्थ जे आहेत ते चुकूनही खायचे नाही आहेत. तर आपल्याला जी फळे उलटे असतात जसं की जांभूळ आहे, चिंच आहे किंवा फणस असेल तर ही फळं जी आहेत ती आपल्याला चुकूनही खायची नाही आहेत. आता आपण 25 जुलैला व्रत करणार आहे, तर संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळेमध्ये म्हणजे 26 जुलैला आपल्याला सकाळी 5:58 ते सकाळी 8:36 व्रत हे सोडायचं आहे. तर ही आहे पारण वेळ, अत्यंत शुभ अशी ही वेळ मानली जाते. या वेळेमध्ये आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची, श्रीहरी विष्णूंची पूजा करून घ्यायची, गरजूंना दान करायचं किंवा ब्राह्मणांना आपल्याला दान द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. तर काही भागामध्ये जे व्रत सोडताना आवर्जून ही एक भाजीचा समावेश हा केला जातो. ही भाजी जी आहे ती आरोग्याकरता वरदान आहे. ती भाजी म्हणजे वाघाटीची भाजी. काही ठिकाणी याला वाघाटी किंवा वाघाटे असे सुद्धा म्हटले जाते. तर काही ठिकाणी त्याला फुलकारणे किंवा गोविंद फळ असे देखील म्हणतात. तर ही वाघाटे आषाढ महिन्यात म्हणजेच पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या आपल्याला पाहायला मिळत असतात. तर ही पावसाळ्यामध्येच भाजी जी आपल्याला भेटत असते. आता जर तुमच्याकडे ही भाजी नाही भेटली तर तुम्ही कारल्याची मेथीची भाजीसुद्धा बनवू शकतात. सात्विक जेवण आपल्याला बनवायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला एक गोडाचा पदार्थ बनवायचा आहे, भगवंताला त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. तर अशा रीतीने आपल्याला संपूर्ण नियमांचं पालन करून एकादशीचं व्रत हे करायचं आहे. रामकृष्ण हरी.